2022 साली एकनाथ शिंदे जसे मुख्यमंत्री झाले त्यानंतर महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री म्हणून आणि लोकसभेच्या निवडणुकांनंतर महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक बहिणीचा भाऊ म्हणून ज्यांचं नाव जास्त प्रचलित झालं, जे सोशल मीडियामध्ये असू द्या, न्यूज नेटवर्क्समध्ये असू द्या किंवा ज्याच्या जनसामान्यांच्या तोंडावरती ज्या व्यक्तीचं नाव होतं त्या व्यक्तीचं आज नावही येणं कुठंतरी मुश्किल झालेलं दिसतंय. काय जो गोंधळ आहे, कारण जो राजकीय गोंधळही म्हटला जातो, कारण जेव्हापासून विधानसभेच्या निवडणुकांचा रिझल्ट लागला त्यानंतर जे पद इकडं तिकडं झाली, गृहमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद असू द्या किंवा पालकमंत्रीपद असू द्या, त्यानंतर जे गोंधळ उडाला त्यानंतर एकनाथ शिंदे अक्षरशः म्हणजे हेडलाईन्स किंवा राज्य सरकारच्या कार्यक्रमांमधनं बाद होत चाललेले आहेत. काय आहे प्रकार, कुठकुठल्या गोष्टींमधनं एकनाथ शिंदे यांना डच्चू देण्यात आलेला आहे, ह्या व्हिडिओतनं आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. एकनाथ शिंदे 2022 साली शिवसेनेतनं बाहेर पडून त्यांनी स्वतःचा म्हणजे शिवसेना शिंदे गट ह्या गट स्थापन केला आणि त्यांनी भाजपासोबत युती केली. भाजपनेही त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आणि स्वतः देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा होता भाजपाचा तो उपमुख्यमंत्री पदावर आला. या सर्व गोष्टींनंतर जेव्हा आपण मागे बघतो तेव्हा एकनाथ शिंदे यांची कारकीर्द ही खूप म्हणजे ॲज अ मुख्यमंत्री म्हणून त्यांची टर्म खूप चांगली राहिली. भरपूर अशा काही गोष्टी त्यांनी केल्या. जरांगे पाटलांच्या जो मुंबईत त्यांनी आले होते ते मोर्चा घेऊन त्यावेळेसचं तडजोड असू द्या किंवा लाडकी बहीण योजना असू द्या, अशा भरपूर काही गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या काळात झाल्या. त्यानंतर प्रचार जे विधानसभा निवडणूक झाली त्याचा प्रचारही कुठेतरी एकनाथ शिंदे यांचा चेहरा समोर ठेवूनच भाजपने पुढे घेतलं, कारण मुख्यमंत्रीपद कोणाचा राहील कोणाचा होईल याबद्दल भाजपने काहीच बोललं नाही आणि यामध्ये त्यांची राजकीय खेळी होती हेही बोललं जातं. त्यानंतर आता जे तिढे निर्माण झाले, पहिल्यांदा मुख्यमंत्री कोण असणार, त्यानंतर गृहमंत्री कोण असणार, हे सर्व चालू असताना एकनाथ शिंदे म्हणजे त्यांना मेडिकलचीही गरज पडली होती. त्यांचा थोडा मध्ये तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी गावही गाठलं होतं. 3-4 वेळेस ते स्वतःच्या गावीही गेले होते. परंतु आत्ता ज्या गोष्टी पुढे येत आहेत, कारण भाजपकडनं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना नाकारण्यात आलं होतं, त्यानंतर महत्त्वाचे पदामध्ये गृहमंत्रीपद हेही त्यांना नाकारण्यात आलं. त्यानंतर पालकमंत्रीपद, रायगड जिल्ह्याचं जे पालकमंत्रीपद होतं ते शिवसेना शिंदे गटाला पाहिजे होतं, परंतु तेही नाकारण्यात आलं. शेवटी स्थगिती देण्यात आलेली आहे त्या मंत्रिपदाला, पालकमंत्रीपदाला, परंतु ती नाकारण्यात आलेलं आहे. आणि आत्ताच एक नवीन बातमी येते हाती की जी सरकारची निर्णय समिती असते त्यामध्ये अजित पवार यांना स्थान आहे, परंतु एकनाथ शिंदे यांना त्यातनं वगळण्यात आलेलं आहे. कुठे ना कुठेतरी आपल्याला असंच वाटतंय की भाजपने एकनाथ शिंदेचा गेम केला की काय, कारण ह्या चर्चांनाही आता उधाण चालू झालेलं आहे. शेवटी राजकारणात काहीही स्थावर नसतं, कुणीही कोणाचा शत्रू नसतो, कुणीही कोणाचा मित्र नसतो. त्याच उक्तीप्रमाणे आत्ता जे आपण भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांचे जर लिंकअप बघितले, यांचे एकमेकांबद्दलचे स्टेटमेंट बघितले, तर कुठेतरी एकनाथ शिंदे यांना बाहेर करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडनं चालू आहे आणि त्यात ते यशस्वी होत आहेत असं आत्ता तरी वाटतंय. कारण निर्णय समितीमधनं एकनाथ शिंदे यांना डच्चू देणं म्हणजे खरोखरच खूप म्हणजे धाडसी हा निर्णय आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा. या गोष्टी बघता कुठेतरी एकनाथ शिंदे यांना पुढील काळात नक्कीच नव्या संकटांना सामोरं जावं लागेल असं वाटतंय, कारण गोष्टी ह्या अजित पवार यांनी दिलेल्या सपोर्टमुळे कुठेतरी म्हणजे भाजप देवेंद्र फडणवीस हे कुठेतरी स्थावर झालेले आहे. त्यांना आता म्हणजे एवढे पक्षांची गरज असेल असं वाटत नाही फ्युचर बघून, कारण स्वबळावर भाजप हा नेहमी स्वबळावर लढणारा पक्ष आहे. त्यांच्यात युतीमध्ये जास्त ते रस दाखवत नाही, जिथे होत नाही तिथे युती करतात, नाही तर बाकी सगळीकडे भाजप स्वतः अग्रेसर असतो सरकार स्थापन करण्यामध्ये. कारण जवळपास 21 राज्यांमध्ये भारतात भाजप आणि युतीची सत्ता आहे. त्यापैकी भाजप हा 15 जिल्ह्यांमध्ये स्वतःच्या याच्यावर हिमतीवर त्यांचं
राज्य आहे आणि 6 मध्ये एनडीए जे घटक आहेत त्यांच्यासोबत त्यांनी सरकार बनवलेलं आहे. सो या गोष्टींचा विचार केला तर निश्चितच एकनाथ शिंदे यांना कुठेतरी बाजूला करून ठाकरे आणि म्हणजे सगळ्यांशी जुळताजुळव करण्याच्या ज्या स्टेटमेंट चाललेल्या आहेत त्यावरनं निश्चितच एकनाथ शिंदे यांना बाहेर करण्याचा प्रयत्न दिसतोय का? हे तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल ते नक्कीच तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.